तर बाजाला घेऊन जायचं आहे पोळ्यात डॉक्टरांच्याकडं, पवार डॉक्टरांच्याकडं. काल बोलवलेलं तर काल वेळ नव्हता, आता आज घेऊन निघालो. वर पाऊस चालू झाला आहे, वर छत टाकायचं राहिले, सगळं अवघड झालं बघा. आता बघूया ए बाजा. आता विषय असा झाला आहे, बाजा भराच्या टायमिंगला बरोबर तिकडं माळाला तोडा आले आपल्या उसाला. तिकडं डेपुटीचा फोन आला की ट्रॅक्टर घेऊन माळाला या लवकर, पण ट्रॅक्टर अडकला आहे, ते ओढायचा आहे आणि वाड्यासाठी पण डम्पिंग सोडायचं आहे. मग बाहेर शेट गेली माळाला ट्रॅक्टर घेऊन. आता बाहेरला आणा गेलं पाहिजे माळाला, परत बाजा भरून मग सर्किट नाना भरायचं आहे. रायबा शेटला घेणार नाही, कारण की रायबा शेटच्या जागेवर सर्किट नाना घ्यायचं ठरलं आहे. सर्किट नानाला फेरा देताना सर्किट नानाचा पाय मुरगाळला, मग त्याच्या पायाला आले सूज 3-4 दिवस झाले. मग ते सूज काही कमी आलेलं नाही. मग असं तसं योगायोगा निघाले म्हणून बाहेर शेट म्हणले सर्किट नानाला बाजाला घेऊन जाऊया, रायबा शेटला बघून नेक्स्ट टाइम घेऊन जाऊ. ओके म्हटलं, चला आता बघूया काय होते. बाजा शेटला काय नक्की डॉक्टर अजून धुतलेला नाही, अजून एकदा लेप लावतील का काय माहीत. तर बाहेर शेटला न्यायला आलो आहे आणि हे बघू शकता इथला ऊस गेला आहे. इथं पाठीमागं पण तोड चालू आहे, इकडं परत इकडं खाली पण तोड चालू आहे. मग बरोबर बाजा भरायच्या टायमिंगला हे काम निघाले. तर भाजी महत्त्वाचं काम, भाज्या शेट काय निवांत जाऊ शकते. हे बघा इथं ट्रॅक्टर वाढायला चालला आहे, नाट करते काही ट्रॅक्टर अडकले. ओके ओके मध्ये निघालेला आहे ट्रॅक्टर. आता ह्याला तोड येणार आहे खाली. इकडचा ऊस तुटला काय सगळा, इकडे थोडा राहिला नाही, तुटलाय सगळा इकडचा ऊस. अजून नुसतं वस्तीजवळ तोडायचे. कोयता ही भवानी मातेचं मंदिर आहे बघा इथं. तर बघा यो असा जरा लापाकतोय सर्किट. हां दाखव रे सर्किट. बघा बघा पुढला पाहिजे बघा, पाच टेकना खाली. बेकार वाटते का ना भाई, बेकार वाटते. काय लागा आता तब्येत व्हायला लागलेली तो वर यायला. चला आता बघा काय म्हणते डॉक्टर. तर हो बाजा आणि हो सर्किट नाना पायाला सूज आहे बरं का. अरे मी काय म्हणतो की काय नको कसा बांधाय नुसतं नॉर्मली एका ग्राउंड जावे. तर बाजाला घेऊन आलो इथं. आता तर डॉक्टर साहेब आहेत आणि बाजावर ज्याचा आपण फेरा काढलेला आपल्या फाटीव ते वस्तीव तो ह्यो नंदी काय सोन्या हा नाही कुठलं गाव बांबोड्याचा सोन्या. कारण की तेव्हा बाजाचा घोड्यावर फेरा टाकलेला आणि दादा पण आपल्या वस्तीवर आलेला तिथं फेरा टाकायला. तेव्हा बाजाने ही गाडी पळालेली, तेव्हा काय बाजानं बाहेर ओढलेलं नव्हतं, तेव्हा 1 नंबर पळालेली गाडी. तर ह्यो बांबोड्याचा सोन्या. आणि इकडे सर्किट नाना ते फेरा टाकताना पैसे लागला, हा चमकला आहे ते दाखवायसाठी आणला. तर आता बघा डॉक्टर साहेब काय काय म्हणतात.
सकाळीच झालं हां की जायचं म्हणून शेण्यात त्यामुळे तुम्ही नका तसं घेऊन मी त्यांना घेऊन यायचं काम करते बस. चालतं मग काही विषयच नाही हो. हां सगळे आपण दाखवूया. रायबा नुसतं आपल्या नजर खाली घालायचं त्यांचं. ते आत्ताचं बारकं पण लय डॉक्टर आहे बरं का. ते भद्रा हां, होय नाही, ते नाही, ते बरोबर बारकं आहे. ते एकदम बारकं. हां हां. तर बाजाला डॉक्टर साहेबांनी सांगितलं धुवायला. अचानकच मग आम्ही आता धुवायला आणलं इथं. तर ह्या मॅडम आहेत त्या ताई आणि डॉक्टर साहेब. तर यांची मुलाखत आपण स्पेशल घेऊया परत हा थोड्या वेळानं. ताई काय काय करताय ती पण सांगा तुम्ही आम्हाला जे आत्ता सांगितलं इथे हा. आणि गोट्यावर येऊन बाईट चांगली गेली तिथे जाऊन बसून. डॉक्टरने बसून द्यायचं नाही तुमची जबाबदारी आता. नाही नाही मी घेऊन येते तुम्ही नका टेन्शन. अहो या माणसाने का नाही हां आता ह्या माणसाचे आपण पैसे घालवायचे. हा काही त्यामुळे एकही जनावर शेण्यात नाही आणायचं नाही त्या माणसाला तिथं घेऊन येते. तर भाज्या इथं याचा कळाल्यानंतर ताई आले ते भाज्याला भेटायला. फरक पडलाय गो. फरक पडलाय तर भाजी आपण स्पेशल घेऊया मुलाखत परत म्हणजे हे जे ट्रीटमेंट झाली का ना सगळी मग घेऊया. आणि स्वतः डॉक्टर चक्क भाज्याच्या अंगावर पाणी मारायला लागलीत हा धुवायला लागलीत. नाही नाही भाज्यात म्हणजे नशीब बागा मुक्ती हो. असं कोण कोणासाठी करते राहत. एका डॉक्टर मला असता धुवू तिकडे नाही तिकडे नेता करणार धुवायला. ते शॅम्पू देते. हे झाले व काय बरं ते गिळगिळी झाले. वास मारतोय धुतल्याला नाही त्याला आधी धुतल्याला नव्हतं त्यात हे ट्रीटमेंट झाल्यामुळे लयच गॅप पडला. पवनी टाकलेलं तेवढाच घ्या ना हा. पण माझ्या शेक मला वाटतं त्याच्यानं ते टकल्या आपल्या पोडूनच निघणार आहे ना तसं. हा प्रॉपर असं बसलंय ते असं निघणार तरी पण दीपक शेटाने आलीत. डॉक्टर साहेब गेले शॅम्पू आणायला. दात मारा नाही ना नाही मारत. हा त्याला केस असं जबरदस्त आईसोबत कसलं दिसतं बाई हो की भाज्या मला धुवायला मला इकडे आणलाय काही एवढ्याला. मी ह्यांना निघले का जून महिन्यामध्ये बोलली होती हा नका दादा निघू दे त्याचं ते म्हणाले. ओके ब्रश पण दिलाय. थांबा जरा आता थांबा जरा धुवून घेतो मग शेअर करतो भाज्याला आता सगळ्यांच्या बरोबर. साहेबाचं वाटलं असं पळाय निघालो वाटतं. साहेबासून धुवून झाले मस्तपैकी आता पुसून घेतो चला. तर भाज्याचं चाललाय बीपी चेक करायचं. आपण भाजीचं बीपी चेक करतोय. हां हां भाजीची पूर्ण आरोग्य तपासणी करतोय आणि तो योग्य झाला किंवा नाही ते बघायचं सध्या. शेट बघितलेलं कधी असलं. भाज्याचं बीपी नॉर्मल आहे हां त्यामुळे भाज्या आरोग्याला चांगला झाला आहे आणि भाज्याचं काय आता टेन्शन राहिलेलं नाही. बाकी पाठीचा प्रॉब्लेम पण कमी झाला आहे. टेम्परेचर नाही आणि आता भाजीच्या शरीरावरची ही जी त्वचा आहे हां ही पूर्ण चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आता थोडीशी सर्दी राहिली म्हणूनच फक्त उपचार आपण द्यायचं आहे. बाकी काही भाज्याला फारसं करण्याची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपण एका उपचाराला बरं केलेलं आहे आणि गाडगे साहेबांच्या शब्दाखातर तुम्ही पोचला हां आणि त्यांच्या शब्दाला तुम्हीही मान दिला आणि माझ्यासारख्या एका खाजगी डॉक्टरकडे येऊन त्याची सेवा घेतली आणि ती पण तुम्हाला योग्य मिळाली आहे असं तुमचंही मत आहे आणि मलाही योग्य करावं वाटलं. नाही योग्यच मिळाली. मेन म्हणजे निदान गावलं तुम्हाला. तर आणि तर गाडगे साहेबांचे पण मी आभार मानतो. हां त्यामुळे त्यांनी त्यांचा अनुभव त्यांच्या गाईचा अनुभव हां विचारात घेऊन तुम्हाला पाठवलं हां हां आणि
तुम्हाला याला सेवा देण्यासाठी खूप वेळ गेला, त्रास झाला, आर्थिक खर्च पण झाला. नाही खर्च ह्याच्या आधी भरपूर केला आपण, खरं काय त्याचं फळ मिळालं नाही आपल्याला. तर ह्या खर्चात भरपूर म्हणजे नाराजच झाले ना आपण. कारण पण आता भाजीचं टेन्शन निघलं. भाजीच्या प्रेमींच्यासाठी हा एक संदेश जाऊ द्या की भाजी हा पूर्ण बरा झालेला आहे. कारण त्यांचे खूप मला मेसेज आलेत, मी काहींना रिप्लाय देऊ शकलेलो नाही, एवढे मेसेज आले. आणि तुमचा भाजी हा खूप प्रसिद्धीच पावलेला बैल आहे आणि त्याची प्रसिद्धी अशीच कायम राहावी अशी आमची अपेक्षा. आता कधी फेरा मैदान वगैरे कधी करायचं? आता एक थोडंसं पावसाचे दिवस संपू द्या, तोपर्यंत काय अजिबात कळवू नका. नंतर जरा कडकडीत वातावरण तयार झालं मग मात्र भाजीला फेरा टाकायचा का? आधी अवताला वगैरे हाणायचं का? नाही, आधी सुरुवातीला फेरे टाका, अवताला टाका, पोहणीच टाका. असं एक 2-2 वेळा झालं की मग त्याच्या आरोग्याची पूर्ण तयारी बघा. काही कमी जास्त वाटलं मी आहेच, चालतंय की. पण याला कोणत्याही प्रकारची गोळी न देता पळवा. कोणत्याही प्रकारची गोळी न देता चालतं. औषध नाही द्यायचं, टॉनिकवर जाईल कळायला पाहिजे. तर ताईंची आता काय इंजेक्शन वगैरे आहेत का नाही? आता थोडा उपचार देणार मी त्याला. कारण आता तुम्ही म्हणाल आम्ही इतकं फिरलो आणि एखादा उपचारात बरं झाला, तर दुसरा उपचार मी का करतो तर त्याच्यात थोडीशी कमतरता वाटते म्हणून करतोय. चालतंय. तुमचा बैल आत्ताच पूर्ण बरा आहे. हा बोला की. आलो इथं कोळ्यात आहे. हा हो चालू आहे ट्रीटमेंट, चालू आहे ना का? चेक करायचं चालू आहे. हो पडलाय, भरपूर पडलाय. हो डेट हा आहेत काय? कोणाचं नाव? हां चालते, सांगते. बरोबर चालतंय की. तर आम्ही भाज्याला घेऊन मला वाटतं 3 वाजता आलो ना बाहेर, आणि 3 वाजल्यापासून ह्या ताई तिथं आलेल्या, आणि आता वाजले किती 6:15 वाजले तरी ताई इथं भाज्याजवळ आहेत. तर ताई कुठलं गाव? विंग. नाव काय? वंदना माने. तर ह्यांचे एक आपण हो भाजी प्रेम ह्यांची खूप जीव आहे भाजीवर. आणि भाजीला पहिल्या वेळी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी त्यांनी भाजीला भेटण्याची इच्छा खूप व्यक्त केली, परंतु भाजी इथून उपचार करून गेलेलो होतो. आणि ज्यावेळी त्यांनी युट्यूबवर बघितलं की भाजी इथं आला होता, ते म्हणजे इतक्या जवळ येऊन सुद्धा भाजीला मला बघायला भेटलं नाही, आपण तिकडं जाऊ. तर आता पुन्हा भाजी एक तुम्ही दाखवण्याची स्वरूपात तिथं आणलेलं आहे, त्यामुळं त्यांनी बघण्याची संधी उपलब्ध झाली. परंतु या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की या मॅडमचा म्हणजे वंदना माने यांचा 51वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त बाजी हा त्यांच्या घरी आलाच पाहिजे आणि त्यांना बाजीचे आशीर्वाद हवेत, त्यांची मनोमन अपेक्षा आहे. त्यांना याच्यापेक्षा काही नको. ते म्हणतात मी माझ्या खर्चानं आणून त्याला काय त्याची सगळी सोय करून मी परत पाठवते, परंतु बाजी माझ्याकडे आला पाहिजे. 100% येणार. तुम्ही त्याची अपेक्षा पूर्ण करावी असं मी नाही करणार. एवढं भाजीवर प्रेम आहे, आम्ही करणार की अपेक्षा. नाही नुसतं एवढंच प्रेम नाही तर भाजीवर आजारपणातला खर्च सुद्धा करायची त्यांची तयारी आहे. हो ते कळालं की मग आजारच बरा झालेला त्यामुळे आता त्यांनी काही खर्च करायचा. आणि काय सांगितलं ताई तुम्ही बुधवारी? काय सांगितले? बुधवारी आम्ही शेतात येणार आहे आपल्या रायबाला भेटायला, डॉक्टरांना घेऊन. डॉक्टरांना घेऊन येणार आहे शेण्यात. कारण रायबा इथं आणायचं होता, कारण आम्ही आणलाय सर्किट नानाला, कारण त्याचा जरा पाय मुरगळ आहे. मग मी बोललो ताईसनी की रायबाला पण आणायचं होतं, तर मध्ये आम्हीच येणार आहे बुधवारी. डॉक्टर साहेब आता यायला लागतंय. पण आता आम्हाला जे तुम्ही बघता पेशंट किती येतात काय आपण 10:30 जायचं आणि 1-1.5 तासात आपण मागे यायचं. कसं येणार? आता त्यांनी जेवण केलं तर कसं यायचं? मग केलं तर करणारच की. कसं नाही जेवण बिवण तयार असणार, फक्त एकदा नजर खालनं घाला. भाजीसाठी आम्ही बरं भाज्यासाठी या. भाज्याबरोबर रायबाला पण बघा. आणि घेतले नवीन वस्तू ती तुम्हाला दाखवतो की व्हिडिओ. कालच आणल्या, काल नाही परवा दिवशी आणल्या. बघा ते त्याची सर्दी वगैरे बघा कमी झालेलं आहे. आता इथं उभं राहिलं तरी वास येत नाही. नाही त्याच्या नाकाची दुर्गंधी येत नाही येत.
आता बघा एकदम गोड वास आहे. गोड वास आहे. हो गोड येते असं. हां त्यामुळे भाजी आता पूर्ण आरोग्याने चांगलं आहे. आणि डोळ्यात पण बघू शकता किती फरक पडलाय. डोळ्यातली पाणी कमी झाले. होय. आणि तुमची ट्रीटमेंट डोळ्यात धागा घालायला घेते का नाही? जवळजवळ मला वाटतं 75% माणसाची माहीत नव्हती. ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत झालं ही काय भानगड आहे. मला जी ती म्हणत होती ती डोळ्यातनं दोरा नाकातनं बाहेर कसा काढला, डोळ्यात घालून नाकातनं बाहेर कसा काढला. मी तो व्हिडिओ तर आहे बघा कसा काढलाय. थोडंसं तो एक उपचाराचा भागच आहे. हां ते काय डॉक्टरने असा प्रयत्न केला तर ते कुणालाही ते शक्य आहे. भरपूर फरक पडला आहे भाज्यावर. डॉक्टर बोलले जरा पावसाचे दिवस आहेत, पावसाचं संपू दे, मग फेरा काढा, मावताला पवनी वगैरे जरा टाका, मग भाज्या लागलं सुराला. आमच्या अपेक्षा या भाजीच्या निमित्ताने एकच आहे हां की संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही बैल असतात हां त्या बैलांची सेवा भाजीसारखीच उत्तम रीतीनं व्हावी हां आणि ती उत्तम रीतीनं देण्याचा पण प्रयत्न केला जाईल. आणि असंच सर्वांचं प्रेम हां आमच्यावरही राहावं किंवा आमच्यावर आशीर्वाद राहावा यापेक्षा सर्वांचं प्रेम असणार. आणि त्यात भाज्याची तब्येत तुमच्याकडे झाल्या ना व्यवस्थित, सगळं निदान गावलं, त्यामुळं मला तर एवढं फोन येते ते तुमचा नंबर पाठवा, तुमचा नंबर. मग मी पाठवतो नंबर तुमचा. नाही, ज्यांना आवश्यकता असतील ते हां हां येऊ शकतात, सल्ला घेऊ शकतात, काय अडचण तर आता ठीक आहे. आपण भाजीला उर्वरित उपचार देऊया चालते चालते. आणि त्याचा उपचार आता पूर्ण थांबेल. कुठनं बैल आला हा? सापमधनं नदी आला हा, डायरेक्ट मैदानात इकडे आलाय. घेऊन किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. काय नाव आहे नदीचं? तुफान. तुफान. आता नजर खाली घालायसाठी घेऊन आलाय ना इथं. हां हां लय लांब आहे अजून तुम्हाला इथनं अंतर. हा प्रसिद्ध मालक या नंदीचं. दादा नमस्कार. नाव काय म्हणला तुमचं? काय म्हणला? ईश्वर जाधव. ईश्वर जाधव. आणि हा चिरंजीव. तुझं नाव काय रे? प्रेम जाधव. आणि दोघंच घेऊन आली ती. आणि दोघंच असतं मैदानात, म्हणजे वडील आणि मुलगा दोघंच मैदानात जाते ती. भारी आहे गिराव तुमचं. बघा आता ह्याच्या मैदानात गेल्या ना, सातेवाडीच्या मैदानात. तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटते म्हणजे आता काय वाटतं? 4 नंबरला गाडी फक्त उतरली. म्हणजे त्या नजरेत, डॉक्टरच्या नजरेत काय ते कळायसाठी काय? हां हां वैरण दिवस कमी खातोय. वैरण. हां मग काय नाही विषय. चालतंय. आमचं पण आता झाली भाजी. आता शेवटची ट्रीटमेंट आहे. पहिली येऊन 10 दिवसापूर्वी गेलेली, आता ही शेवटची आता झालं कवर. मग कचरा म्हणून नाही तसं की नाही. टोचलं तर लात मारत ना ते. हे असं फेस पडलं की नाही की नॅचरली तब्येत चांगली हे आरोग्याचं चांगलं लक्ष आहे. एकदम वाईट असेल हां हे ना. पहिली लाळच पडायची, फेस नव्हताच पडत. त्या बायला आता 10 दिवसापूर्वी बघितलंच की तुम्ही. लागेल बघा त्याला. थांबा 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 खाली बघा तिकडे. थांबा जरा 2 मिनिटं. काय होतं? ती का म्हणलं डॉक्टर? कंटा द्या. हां हां या की राव, तुमच्यामुळे तर झालं. या की पुढे. हो दादा या की, या की. तरी बाजारला बघा 3-4 वेळा आली ती वस्तू आपली. ही दादा नाही, त्याला सवय झाली त्या इंजेक्शनची. अजिबात गडी हालत नाही. सर्व पशुवैद्यक क्षेत्रातील सर्वच लोकांच्यासाठी आज या ठिकाणी म्हणजे कोळे तालुका कराड या ठिकाणी शेनेगावचा बाजा, सुशांत पाटील यांचा बाजा, सुशांत निकम यांचा बाजा हा बैल आपल्याकडं त्याच्या शारीरिक अडचणीसाठी तो आलेला होता. आणि त्याचे शारीरिक प्रॉब्लेम जे होते त्यांच्या माहितीप्रमाणे वर्षभर कोणालाही ते सापडले नाहीत किंवा दुरुस्त झाले नाहीत. तर ते आपण 1-2 उपचारात म्हणजे एका उपचारातच ते कवर झाले. परंतु दुसरा उपचार आपण आता घेतो. तर माझा हा एक असा सेलिब्रिटी बैल आहे
की ज्याची मार्केटमध्ये खूप मोठी क्रेज आहे आणि अशा या भाजीला खूप वेळानं का होईना पण एक चांगली सेवा मिळाली असं मला वाटते. आणि भाजीवर जे काही प्रेम करणारे महाराष्ट्रातील जे समाज आहे किंवा त्याचे भाजीप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आता तुम्हाला उपस्थित दिसत आहेतच. तरीसुद्धा बरेचसे भाजीप्रेमी बघून पण गेलेत. तर एखाद्यानं नाव कसं कमवावं तर हा एक माझी आदर्श म्हणून तुम्हासमोर राहिला पाहिजे. आणि या ठिकाणी वंदना माने या एका स्त्रीनं भाजीविषयीचं प्रेम व्यक्त कसं असते ते माझ्याजवळ व्यक्त केलं आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून ते जाहीर पण झालेलं आहे. तर असे काही भाजीप्रेमी महाराष्ट्रातील जे कोणी असतील त्या सर्वांच्यापर्यंत माझा हा एक मेसेज आहे की तुमच्या सर्वांचा लाडका भाजी हा आज पूर्ण तंदुरुस्त आहे, निकोप आहे, ठणठणीत आहे आणि कुणीही काळजी करू नये. आणि मला पाठीमागे जसे मेसेज आपण पाठवलेत त्याप्रमाणे भाजीचा अभिप्राय तुम्हाला कसा वाटला आहे त्याचं आरोग्य बघून मला सुचवा. आणि त्याचे मालक जे आहेत सुशांत निकम यांनाही त्याचा अभिप्राय पाठवा. आणि अशी कोशिश मला एक करायला मनापासून आवडेल आणि त्याच्यात माझा आनंद आहे. तर पशुसेवेची संधी मिळावी जरूर, पण दुर्दैवाने असे प्रसंग मात्र कोणावर येऊ नयेत ही सुद्धा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पहिल्यांदा मी या भाजीचेच किंवा भाजीच्या मालकांचे आभार मानतो की ज्यांनी अमूल्य जीव माझ्या तारेमध्ये देऊन त्याच्या सुरक्षिततेसाठी सोपवला किंवा त्याच्या दुखण्यासाठी सोपवलं हे माझं भाग्य आहे. आणि त्याचं एक नवजीवन मी देऊ शकलो त्याचाही मला अभिमान आहे. तर या ठिकाणी मी सर्वच भाजीप्रेमींचे आभार व्यक्त करतो. आणि माझंही यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ ॲनिमल. या चॅनलवरील व्हिडिओ जरूर बघा आणि आपले अभिप्राय कळवा. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नमस्कार आणि भाजीलाही नमस्कार. मला आता तुम्हाला असं बघितलं का नाही असं आपण रोज भेटत तुम्हाला असं तुम्ही बघितलं नसल्यामुळे कसं आम्हाला आजारही वाटतं. निरंजन देसाई. तर खरंच भाज्याचं एवढं चाहता आहेत आज ह्या चपलावनं कळालं. कारण की दादा लाईव्हमध्ये म्हणजे आपण लाईव्ह व्हिडिओ इथं चालू केला तेव्हा दादाने बघितल्या गडबडीत एक चप्पल वेगळं आणि एक चप्पल वेगळं घालून आली ती. आणि मंडळीला पण कुठं सोडून आला आता. तर भाज्यात फरक पडलाय दादा. कुठलं गाव म्हणला तुमचं? आणि तुमचं नाव काय दादा? कुणाल देसाई. तुमचं? महेश देसाई. तर ही पण दादा. आणि दादा तुमचं नाव काय हो? निरंजन देसाई. दादा तुमचं? सुयोग देसाई. तुमचं हो? तुमचं दीपक शेठ. तुमचं नाव काय? यश देसाई. तुमचं दादा? दादा तुमचं? प्रशांत देसाई. कृष्णा टिक्कंबरी. बरोबर आहे. ताई काय मागाशी मुलाखत घेतल्या ताईची तर इकडं. आणि दुपारी पण त्या दिवशी होय ट्रॅक्टर ती फोर व्हीलर आहे हो बारकाय ते कुठं पण चालतंय. आज आणि वाडा नाही गेल्या म्हटलं अडकते बहुतेक. आता आजचा व्हिडिओ द्या ना.
उद्या 2 येणार आता, एक सकाळी एक संध्याकाळी. तर इकडं आणि एक ट्रीटमेंट चालू आहे बघा. तर सर्किट नानाला आता दाखवले. सर्किट नानाला दिले भुलीचं इंजेक्शन, कारण की प्लॅस्टर करायचं ठरलंय त्या पायाला. कसा बघतोय बाजा. तर आम्ही बाजाला घेऊन निघालोय आत्ता, वाजले 11:30. मागलेला आहेत नाही. आणि नशीब पण एवढं आपलं चांगलं आहे, वाईट म्हणाय येणार नाही, कारण की आम्हाला येताना तेल टाकायचं देणार नाही गडबडी तिकडे यायच्या. आणि बरोबर तेल कुठं संपलंय बघा. बाबा हे पेट्रोल पंप इथं आहे इंडियन ऑइल, आणि इथं बरोबर तेल संपलेलं आहे. आता इथनं चालत जाणार आम्ही, डिझेल आणणार आणि परत पेट्रोल पंप गाडी घेऊन परत पेट्रोल टाकणार, सॉरी डिझेल टाकणार. काय होतं आत करते काय ना आत विषय काय झालाय. बाटली जातो हे डिझेल आहे, आणि ह्या बाटलीत आधी आम्ही डिझेल घ्यायला गेलो. ती बाटली आहे फुटकी. डिझेल आलो बाहेर मधनच. आता घेतलंय 50 रुपये डिझेल. आता 50 रुपये डिझेल मध्ये बघा गाडी आत जाते का. आणि आपलं ड्रायव्हरच खतरनाक आहे. ड्रायव्हरच्या ध्यानातच कसं येत नाही मला कळणार आले. भैया एवढी बाटली घेतली, बाटली फुटकी, बाटल्या गावं डिझेल करणार बाहेर. मग नशिबी दुसरी होती फुटकी बाटली, रिस्क बाटली त्याला. तर आता बघा डिझेल कसं घालायला मला फुटली पाहिजे बाटली.